नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा व्हिडिओ आहे MSN1 GNM सेकंड इयरचा मेडिकल सर्जिकल नर्सिंगच्या फिलिंग द ब्लँक्स मॅच द फॉलोइंग आणि ट्रू अँड फॉल्स हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 15 मार्काचा प्रश्न आहे, ते आपण बघणार आहोत। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये आहे योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा। तर हेलिकोबॅक्टेरियम पायलोरी हा डॅश डॅश हा आजार होण्यास कारणीभूत आहे। हेलिबॅक्टेरियम पायलोरी हा डॅश डॅश हा आजार होण्यास कारणीभूत आहे। तर त्याचे अमांश आहे, विषमज्वर आहे, पेप्टिक अल्सर आहे, डायरिया आहे। तर यातलं कुठलं आन्सर बरोबर असेल? ते आन्सर आहे पेप्टिक अल्सर, हे आन्सर बरोबर आहे। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, मध्ये मध्ये स्किप करू नका। त्याच्यानंतर पर्निशियस अनेमिया डॅश डॅशच्या कमतरतेमुळे होतो। पर्निशियस अनेमिया कोणत्या कमतरतेमुळे होतो? तर त्याचे ऑप्शन आहेत जीवनसत्व अ, लोह, कॅल्शियम, जीवनसत्व B12। तर त्याचं बरोबर उत्तर आहे जीवनसत्व ब। त्याचं उत्तर बरोबर आहे जीवनसत्व B12 च्या आजाराने म्हणजे B12मुळे पर्निशियस अनेमिया होतो। त्याच्यानंतर थायरॉईड ग्रंथीच्या वाढीला डायजस असे म्हणतात। त्याचे आन्सर आहेत बघा, अ मध्ये गॉयटर, हायपरथायरॉइडिझम, थायरॉईड स्ट्राम आणि मिक्सोडिमा। हे कन्फ्युजन करणार आहे, तर त्याला बोलतात थायरॉईडच्या ग्रंथीला वाढ झाली तर त्याला गॉयटर असं म्हटलं। त्याच्यानंतर चौथा आहे नाकातून रक्त येण्याला डायजस असे म्हणतात। तर हिमॅटोमॅस्टिसिस, हिमॉप्टेपिसिस, एपिटॅक्सिस आणि हिमॅच्युरिया। तर ह्याला एपिटॅक्सिस असं म्हटलं जातं। बो हे उत्तर बरोबर आहे। त्याच्यानंतर ऑस्टिओमलेशिया डॅशच्या कमतरतेमुळे होतो। तर ऑस्टिओमलेशिया जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे होतो। त्याच्यानंतर योग्य जोड्या जुळवा आहे। तर पहिलं आहे अ गटामध्ये बघू, स्टेटस एपिलेक्टिस, क्वायलोनोकिया, सिरोसिस ऑफ द लिव्हर, मायस्थेनिया ग्रेव्हिस आणि पित्ताशयातील खडे। ब गटामध्ये आहे कोलेस्ट्रोग्राफी, थायमेक्टॉमी, रक्तशय लोहाची कमतरता, फेनाइल सोडियम आणि मद्यसेवन। ह्याच्या आपल्या जोड्या जुळवायच्या आहेत। तर स्टेटस एपिलेक्टिसला काय बरं जोडी जुळते? तर फेनाटाईन सोडियम ड आहे। त्याच्यानंतर क्वायलोनोकियाला काय जोडी जुळते? तर सी, रक्तशय लोहाची कमतरता। सिरोसिस ऑफ द लिव्हर म्हणजे काय? तर मद्यसेवनामुळे होतो। मायस्थेनिया ग्रेव्हिस म्हणजे काय? तर थायमेक्टॉमी आणि पित्ताशयातील खडे म्हणजे कोलेस्ट्रोग्राफी। तर अशा प्रकारे याचे उत्तर जोड्या जुळवा आहेत। त्याच्यानंतर चुकी बरोबर, डोकेदुखी, उलटा व अल्बिनियम करता हे मूत्रपिंडाचे आजार दर्शवतात। डोकेदुखी हे बरोबर आहे। डोकेदुखी, उलटा व अल्बिनियम युरिया हे मूत्रपिंडाचे आजार दर्शवतात। थर्ड डिग्री भाजल्यामुळे फर्स्ट डिग्री भाजल्यापेक्षा जास्त वेदना होतात। थर्ड डिग्री भाजल्यापेक्षा फर्स्ट डिग्री भाजल्यामध्ये जास्त वेदना होतात। तर बरोबर आहे, थर्ड डिग्रीपेक्षा फर्स्ट डिग्रीमध्ये जास्त वेदना होतात। अंतःपुच्छ हे पोटामध्ये उजव्या बाजूला हायपोकॉन्ड्रिक रिजनमध्ये असते, हे बरोबर आहे। आणि पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये हवा जमा होते, त्याला न्यूमोथॉरॅक्स असे म्हणतात। तर हे चुकीचं आहे, पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये हवा जमा होत नाही, प्लुरल आहे। इथर हे हवेत विरघळणारे ज्वलनशील द्रव्य असून ते जनरल अनेस्थेशियामध्ये वापरतात। ह्या प्रश्नाचं तुम्ही लोकांनी अभ्यास करून उत्तर मला सांगायचं आहे। इतर हे हवेत विरघळणारे ज्वलनशील द्रव्य असून हे जनरल अनेस्थेशियामध्ये वापरतात। एक क्लू देते, इतर हे जनरल अनेस्थेशियामध्ये वापरतात, पण हे हवेत विरघळणारे ज्वलनशील द्रव्य आहे का हे तुम्ही मला ट्रू आहे की फॉल्स आहे हे तुम्हाला अभ्यास करून मला सांगायचं आहे। ठीक आहे, तर आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।